मम्मा, आज काय बनवलं? आज बनवलं पिझ्झा तुझ्यासाठी. खा. तयार झाला की नाही? हो बेटा, झाला ना. तुला नमस्कार, कसे आहात सगळे? मी मस्त, तुम्ही पण मस्तच असणार. आज आपण बनवणार आहोत किड्स स्पेशल पिझ्झा. प्रोटीनचा इथे मी एक प्रोटीनचा पिझ्झा बेस घेतलेला आहे. इथे मी घेतलेलं आहे फनफूडचं पिझ्झा टॉपिंग. यावर आपण संपूर्ण बेसला स्प्रेड करून या टॉपिंगला व्यवस्थितपणे तुम्ही बघू शकता. सगळीकडे व्यवस्थित पसरवून देऊयात, स्प्रेड करूयात टॉपिंगला बेसवरती. तुम्ही बघू शकता. इथे आपण स्टीम करून घेतलेल्या भाज्या, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटोज. मुलांना जर आवडत नसणार शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, यापैकी आपण पनीर किंवा मशरूम किंवा आपल्या पद्धतीनुसार भाज्या टाकू शकतात. इथे बघू शकता आपण सगळ्या भाज्या बेसवरती टाकून घेतलेल्या, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा. माझ्या मुलीला कोथिंबीर पण आवडते म्हणून मी थोडी कोथिंबीर पण टाकते यात. सहसा तर टाकत नाही पिझ्झावरती, पण टाकून घेतलेली. पेरी पेरी मसाला टाकूयात यावरती थोडासा, चिमूटभर. थोडेसे चिली फ्लेक्स. लहान मुलं जसं तिखट खात नाही म्हणून अगदी थोडेसेच टाकले. तर ऑरिगॅनो टाकूयात. नंतर ऑरिगॅनो टाकूयात. नंतर यावरती साधं चीज टाकलेलं मी 4-5 तुकडे करून घेतलेले. नंतर आपण उरलेलं होतं ते म्हणून टाकलं. सहसा तर मोझरेला चीजच जास्त टाकतं. आता टाकते मी मोझरेला चीज पण. मी एक फ्राय पॅन तापत ठेवलेला होता. आधी एक पिझ्झा तयार झाला म्हणून थोडं आजूबाजूला लागलेलं आहे ते चीज वगैरे. इथे आपण बघू शकता फ्राय पॅन अगदी गरम तापून घेतलेला, मग त्यावरती पिझ्झा बेस सगळं इथे तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा तयार आहे. तर फायनली तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा पूर्णपणे तयार आहे. यावरती आपण चीज किसून घेऊयात अमूल. इथे बघू शकता तुम्ही, चीज भरपूर टाकावे, याने स्वाद पण वाढतो आणि पिझ्झाही दिसायला छान दिसतो. रेडी आपला पिझ्झा. तर तुम्ही नक्की ट्राय करा विदाऊट ओव्हन पिझ्झा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत